श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे समर्थपणे उदार, जे कात्यंत दानशूर, तयांचे निहा ज्ञान विचार, दिधला नवचे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि संत स्तवनामध्ये आपल्याला आपल्यामध्ये असणाऱ्या स्वामित्वाची जाणीव हे संत आपल्याला करून देत असतात। माझ्या अंतःकरणातला स्वामी मला ते दाखवत असतात। माझ्या अंतःकरणामध्ये असणारी समाधी रूपी जाणीव आणि या समाधी रूपी जाणीवेचं दर्शन हे फक्त संतांच्या कृपेने होत असतं। समाधी पाहण्यासाठी मला कुठे जाण्याची गरज आहे का? समाधी बघण्याची गरज आहे का? समाधीला उपचार करण्याची आवश्यकता आहे का? तर समाधी ही अवस्था आहे, समाधी ही वृत्ती आहे, समाधी हे समाधान आहे आणि तेच समाधी माझ्या अंतःकरणामध्ये समर्थ अखंडपणानं त्या समाधीचं दर्शन मला देत असतात। कारण समाधी पाहता समाधान होते, पाहिल्यानंतर समाधान होतं, पण त्याच्याही पेक्षा आतमध्ये माझ्या असणारी जी समाधी आहे ती निर्गुण तत्वाची, आत्मतत्वाची, ब्रह्मतत्वाची समाधी, ही समाधी माझ्यातून प्रगट झालेली आहे। समाधीचं दर्शन, समाधीची पूजा आणि समाधीचा वरती केलेला उपचार, हा उपचाराही पेक्षा सुद्धा माझ्यामध्ये असणाऱ्या समाधीचं दर्शन मला घ्यायचं आहे। माझ्यामध्ये असणाऱ्या सद्गुरु तत्वाचं मला दर्शन घ्यायचं आहे। माझ्यामध्ये असणाऱ्या सद्गुरु तत्वाची, त्यांच्या चरणांची पूजा मला कोणत्याही उपचाराशिवाय करायची आहे। कारण पूजा करत असताना सामग्री पाहिजे। सामग्री पाहिजे म्हटलं की पूजेचं महात्म्य आपण तेवढं कमी करत आलो असा त्याचा अर्थ असतो। कमी का याचा अर्थ नीट समजावून घ्या। नाही तर पूजेला जाताना सांगितलं काही फुलांची आवश्यकता नाही, उपचारांची आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ नाही। पण मी जे फूल वाहतो ते फूल मी संकल्पाविना कधी वाहू शकतो का? तर नाही। मी एखादं सफरचंद देवापुढे ठेवतो, अर्धा डझन केळी ठेवायची आणि या जन्माचं आणि पुढच्या जन्माचे देवाकडे मागून घ्यायचं। काय गरज आहे त्याला तुमच्या अर्धा डझन केळ्यांची? काय गरज आहे तुमच्या सफरचंदांची आणि काय गरज आहे तुमच्या मिठाईची? त्याला कशाचीच गरज नाही ना। म्हणून सांगितलं, उपचाराशिवाय मला पूजा करता आली पाहिजे, उपचाराशिवाय मला ते पूजा साधली पाहिजे आणि उपचाराशिवाय मी कल्पनेने केलेले उपचारांनीच खऱ्या अर्थानं सद्गुरू संतुष्ट होतात, सद्गुरू तृप्त होत असतात। म्हणून समर्थांनी या ठिकाणी असं म्हटलं की त्याच्यासाठी अंतःकरण अत्यंत आपलं कृपाळू झालं पाहिजे। संत कसे आहेत? संतांचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे पहा। कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान दिधले मज, दिधले मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती काकुलती, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा।
संत काय सांगतात? संत सांगतात, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. मी पांडुरंगाच्या पर्यंत जाऊ शकतो काय? मी पांडुरंगाची पूजा करू शकतो का? मी पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकतो का? मी स्वतः तिथे जाऊन पोहोचू शकतो का? तर नाही. मी तिथे पोहोचू शकत नाही. मी त्यांची पूजा करू शकत नाही. मी त्यांचे उपचार करू शकत नाही. मी त्यांची पूजा करण्यासाठी आणि तिथपर्यंत मला नेऊन पोहोचवण्यासाठी जे कोणी आहेत ते संतच माझ्याबरोबर असतील तरच मी तिथपर्यंत जाऊ शकतो. संत माझ्याबरोबर असतील तरच मी पांडुरंगाची पूजा करू शकतो. संत माझ्याबरोबर असतील तरच मी वारीला जाऊ शकतो. संत माझ्याबरोबर असतील तरच मला वारीला जाण्याची इच्छा अंतःकरणामध्ये कोण निर्माण करतं? तर संत निर्माण करतात. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवावं की संतांना आणि सद्गुरूंना मी त्या हृदयाच्या कप्प्यातून त्यांना पाहण्याचा प्रयत्न करावा. अंतःकरणामध्ये असणाऱ्या दयाळू आणि अंतःकरणामध्ये असणाऱ्या त्या श्रद्धेनं मी त्यांना पाहण्याचा प्रयत्न करावा. भगवंताला अन्य काहीही नको असतं. भगवंताला तो आपल्या उपचारांची गरज नसते. गरज असते ती आम्हाला गरज असते. पहा, त्या उपचारातून आम्ही संकल्पच फक्त त्यांना देत असतो. संकल्पच आम्ही त्यांच्या चरणी वाहत असतो. अन्य आणखीन काही घडत असेल असं मला वाटत नाही. म्हणून उपचार करताना आपण हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा की अरे, जे उपचार मी त्यांना अर्पण करतो आहे ते सुद्धा त्यांनीच निर्माण केले ना. हे उपचार करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये, सद्वृत्ती जागवण्याची इच्छा अंतःकरणामध्ये कोणी निर्माण केली? तर तीही संतांनीच निर्माण केली. पुण्यकर्म करण्याचा संकल्प अंतःकरणामध्ये कोणी निर्माण केला? तर तोही भगवंतानीच निर्माण केलेला असतो. अशा संतांचा विचार, अशा संतांची संगत आपली अखंड राहावी, हाच समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.